नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी बघतोय महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022. यामध्ये एक पद आहे बघा, दुय्यम निबंधक नावाचं पद आहे. दुय्यम निबंधक श्रेणी 1 आणि दुसरं पद आहे मुद्रांक निरीक्षक. कंबाईनचा जो आपण पेपर देतो त्याच्यामध्ये हे एक पद आहे. मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 असतो त्यामध्ये 55 प्रश्न जे आहेत ना ते तांत्रिकचे असतात, दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक साठीचे. बरेच जण आहेत जे कंबाईनची तयारी करतायत, ज्यांना 2024 मध्ये मुख्य परीक्षा द्यायची आहे आणि याचा पेपर 2 द्यायचा आहे. त्यांच्यासाठी आजचा हा पेपर जो की 2022च्या परीक्षेचा पेपर आहे, 7 ऑक्टोबर 2023 ला हा पेपर झालेला होता. तो पेपर आज आपण सोडवून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक दिशा भेटेल की मला वाचायचं काय आहे आणि अभ्यास नेमका काय करायचा आहे. महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम 2013च्या नियम 7 ख नुसार दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 89 ख मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नोटिसा यांना अनुक्रमांक कसे दिले जातात. तुम्हाला नियमांवर प्रश्न आहे, अधिनियम जे आहे त्यातल्या तरतुदींवर प्रश्न आहे. हा आधी मुद्दा लक्षात घ्या की आपलं वाचायचं काय. मग इथे म्हटलंय सलग अनुक्रमांक दिले जातात, जे वित्तीय वर्षाच्या शेवटी संपुष्टात येतात, जे वर्षाच्या शेवटी कधी संपुष्टात येत नाही, वित्तीय वर्ष शेवटी संपुष्टात येत नाही. उत्तर काय द्यायचं? सलग स्वतंत्र अनुक्रमांक दिले जातात जे वर्षाच्या शेवटी संपुष्टात येतात. वित्तीय वर्ष हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. वर्षाच्या शेवटी सेपरेट कंजिक्युटिव्ह सिरियल नंबर टर्मिनेबल ऍट द एंड ऑफ द इयर असं आपण त्याला म्हणतोय. महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम, म्हणजे हे नियम तुम्हाला वाचायचे. पहिला मुद्दा 2013च्या नियम 2 नुसार नोटिसा याचा अर्थ नोंदणी अधिनियम जो आहे बघा, हा नोंदणी अधिनियम 1908 जो आहे याच्या कलमांवर तुम्हाला प्रश्न येत आहेत. 89 ख खाली निर्दिष्ट केलेल्या गहाणा संबंधीची सूचना देणारी नोटीस. कशाचं गहाण? मग अभि हस्तांतरण पत्र, नोंदणीकृत गहाणखत, स्थावर मालमत्तेच्या ठेवी, हक्कलेख निक्षेप, कशाच्या गहाणा संबंधीची सूचना देणारी नोटीस असा नोटिसीचा अर्थ होतो. तर ते हक्कलेख निक्षेपाद्वारे गहाणा संबंधीची सूचना देणारी नोटीस. बाय वे ऑफ डिपॉझिट ऑफ टायटल डीड, बघा याला इंग्लिश मधले शब्द तुम्हाला जास्त सोयीस्कर वाटू शकतात. टायटल डीड जे आहे त्याच्या संदर्भातले असतं. मित्रांनो, कंबाईन 2024चा आपण या ठिकाणी फुल कोर्स आणलेला आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचा. यामध्ये आपण एमपीसीच्या नवीन पॅटर्न नुसार पूर्व आणि मुख्य परीक्षा संपूर्ण तयारी करून घेतोय. त्यामध्ये नोट्स भेटतील, PYQ पेपर्स भेटतील, अनालिसिस भेटेल, टेस्ट पेपर भेटतील आणि बेसिक टू ऍडव्हान्स असा आपण त्या ठिकाणी अभ्यास करून घेतोय. अभ्यास कट्टा ऍप आहे, या ऍपवर जाऊन तुम्ही या ठिकाणी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. पुढे जातोय. महाराष्ट्र दस्तऐवजाच्या सत्यप्रती आणि नोटीस दाखल करणे नियम जो आहे 2013चा, याच्या अन्वये प्रत्यक्ष फाईल केलेल्या दस्तऐवजाच्या दुय्यम प्रती, हे दस्तऐवजांच्या प्रती दुय्यम निबंधक यांनी कोणत्या नोंदवहीमध्ये ठेवल्या पाहिजेत. ज्या दस्तऐवज आहेत ना त्याच्या प्रती ज्या आहेत त्या कोणत्या नोंदवहीमध्ये ठेवाव्यात. नोंदवही 1, अतिरिक्त नोंदवही 1, दैनिक नोंदवही, फायलिंग नोंदवही. नोंदवह्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अतिरिक्त नोंदवही 1 जी आहे त्यामध्ये दस्तऐवजांच्या ज्या प्रती आहेत त्या ठेवल्या पाहिजे. महाराष्ट्र दस्तऐवजाच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम 2013 नुसार दस्तऐवज म्हणजे काय बघा, डॉक्युमेंट्स आपण ज्याला म्हणतोय इंग्लिशमध्ये. अंडर द महाराष्ट्र फायलिंग ऑफ ट्रू कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स अँड नोटिसेस रूल्स 2013, 49 नंबरचा प्रश्न आहे. नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 89 क मध्ये विनिर्दिष्ट केलेले दस्तऐवज. नोंदणी अधिनियम 1908 त्याचं कलम 89 क याच्यामध्ये विनिर्दिष्ट दस्तऐवज आपण ज्याला म्हटलेलो आहे. महाराष्ट्र दस्तऐवजाच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम 2013 हा कधीपासून अंमलात आला बघा. हा 2013चा नियम आहे. तो अंमलात कधी आला म्हणजे अंमलबजावणीवर प्रश्न आहे. 1 ऑक्टोबर 2013ची ही घटना आहे. मित्रांनो, तुम्ही नोट्स काढण्याचा प्रयत्न करा या प्रश्नांवरूनच, म्हणजे कोणते पॉइंट्स काढत चला, टॉपिक्स काढत चला. तुम्हाला पुस्तक नाही वाचायचे, तुम्हाला टॉपिक्स वाचायचे. महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई भरणा आणि परतावा नियम 2013 नुसार ई
SBTR सामग्रीचे सर्वसाधारण पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणाची? आता हा सुद्धा नियम 2013चा आहे. 51 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. अप्पर मुद्रांक नियंत्रक जे आहेत यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. ऍडिशनल कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स असं आपण त्यांना इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. पुढे महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई भरणा आणि परतावा नियम 2013च्या नियम 4 नुसार साधी पावती खरेदीच्या दिनांकापासून किती महिन्यात विरूपित न केल्यास ग्राह्य धरले जाणार नाही. साधी पावती आहे, तुम्ही काहीतरी खरेदी करताय, किती महिन्यामध्ये विरूपित झाली पाहिजे. इन हाऊ मेनी मंथ्स इफ द सिंपल रिसिप्ट इज नॉट डिफेस इट शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज व्हॅलिड ॲज पर रूल. बघा डिफेस म्हटलेलं आहे, त्याला तुम्हाला विरूपित हा शब्द प्रयोग मराठीत वापरलाय आणि ते 6 महिन्याचा तो कालावधी, 6 महिन्याच्या आत. पुढे महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई भरणा आणि परतावा नियम 2013चे नियम 4 नुसार साध्या पावतीद्वारे मुद्रांक शुल्क पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या कागदावर लावता येतं? बघा, नोंदणी अनिवार्य नसलेले दस्तऐवज, अनिवार्य असलेले, दोन्ही नाही. मुद्रांक शुल्क तुम्ही कोणत्या कागदावर लावू शकतात? हा एक लॉजिकल प्रश्न आहे असं मला वाटतं. जिथे नोंदणी अनिवार्य आहे, डॉक्युमेंट्स रिक्वायरिंग कंपल्सरी रजिस्ट्रेशन, तिथे आम्हाला हा लावता येईल. रूल 4 म्हटलंय, रूल्स कडे सुद्धा लक्ष द्या. ही SBTRच्या बाबतीत पुढील पैकी कोणता दिनांक हा मुद्रांक खरेदीचा दिनांक म्हणून समजण्यात येतो? बघा, ही SBTRच्या बाबतीत. आता ही SBTR काय आहे जरा गुगल जाऊन तुम्ही करा. पुस्तकांमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. कोणता दिनांक? मुद्रांक खरेदीचा दिनांक, चलन ओळख क्रमांक निर्मितीचा दिनांक, शासन संदर्भ क्रमांक निर्मितीचा दिनांक, जो अगोदर असेल तो, जो नंतर असेल तो 54. या दोन्ही पैकी ना चलन ओळख क्रमांक किंवा शासन संदर्भ क्रमांक जो नंतर असेल ना तो दिनांक, जो नंतर असेल तो. 55 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नोंदणी व मुद्रांक विभागासाठी ई भरणा द्वारे रक्कम भरणेकरिता कोणते पर्याय उपलब्ध आहेत? न्यायिकेतर मुद्रांक, SBTR, साधी पावती, बँकिंग. बघा 55 नंबरचा प्रश्न आहे. ई भरणा, रक्कम भरायची आहे, पर्याय कोणते अवेलेबल आहे? त्यामध्ये एक SBTRचा पर्याय आहे आणि दुसरा पर्याय या ठिकाणी आहे साध्या पावतीचा, सिंपल रिसिप्ट म्हणतोय आपण त्याला. नोंदणी अधिनियम 1908 अन्वये नोंदणी कार्यालयात जी नोंदणी पुस्तकं ठेवली जातात त्यापैकी कोणत्या पुस्तकांचा संबंध मृत्यूपत्राशी असतो? बघा, मृत्यूपत्र हे सुद्धा नोंदणी अधिनियमाशी संबंधित आहे. बुक 5, 4, 2, 3. 56 नंबरचा प्रश्न आहे. बुक 5 आणि बुक 4 जे आहे ते मृत्यूपत्राशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 47 नुसार, बघा 1908चं कलम 47, कोणत्याही नोंदणीकृत दस्तऐवजाचे परिणाम हे केव्हा अंमलात येतात असं म्हटलेलं आहे? ज्यावेळी दस्तऐवजाची अंमलबजावणी नमूद केली जाते तेव्हापासून, ज्यावेळी दस्तऐवज नोंदविला जातो तेव्हापासून, ज्यावेळी नोंदणी अधिकारी त्या दस्तऐवजाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना लागू करतो तेव्हापासून. नोंदणीकृत दस्तऐवजाचे परिणाम. When does the effects of registered document operate? 57 नंबरचा प्रश्न आहे. आणि यस, ज्यावेळी त्या दस्तऐवजाची अंमलबजावणी नमूद केली जाते तेव्हापासून. बघा, अंमलबजावणी नमूद केली जाते तेव्हापासून. नोंदणी अधिनियम 1908च्या कलम 2(6) अन्वये स्थावर मालमत्ता या संज्ञेमध्ये कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? स्थावर मालमत्ता, फेरीज, फिशरीज, ग्रास. 58 नंबरचा प्रश्न आहे. स्थावर मालमत्तेमध्ये फेरीज येतं, फिशरीज येतं, ग्रास नाही येत. स्थावर मालमत्तेची व्याख्या सहसा कलम 2 मध्ये दिलेल्या असतात. अधिनियम 1908च्या कलम 51 अंतर्गत कोणतं पुस्तक आहे जे अनेक कार्यालयांमध्ये ठेवलंच जात नाही? पुस्तक 1, 2, 3, 4 ठेवलेच जात नाही म्हटलं, निगेटिव्ह स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पुस्तक 1 जे जंगम मालमत्तेशी संबंधित दस्तऐवजांची नोंद वही ना हे नाही ठेवल्या जात. नोंदणी नाकारण्याचं असतं, इच्छापत्रे दत्तक घेण्याचा अधिकार असतं, संकीर्ण नोंद वही असते. जंगम मालमत्ता ठेवलं जात नाही, हे लक्षात ठेवा. मॅक्झिमम कार्यालयात. नोंदणी अधिनियम 1908चा कलम 17 कलमांवर प्रश्न आहे. कोणत्या दस्तऐवजांची नोंदणी करणे सक्तीचे? स्थावर मालमत्तेचे दानपत्र, हे जे तुम्ही रजिस्ट्री वगैरे म्हणतात ना,
ते सगळे संबंधित आहे. भविष्यामध्ये आपलं एक सामान्य जीवन जगत असताना सुद्धा या बाबी माहीत असेल थोड्याशा, तर मला वाटतं त्याचा फायदा होणार आहे. इतर नॉन टेस्टामेटरी दस्तऐवज जे अधिकार निर्माण, घोषित किंवा नियुक्त करतात, ज्याचे मूल्य रुपये 100 किंवा त्याहून अधिक असते. जंगम मालमत्तेची भाडेपट्टा. नॉन टेस्टामेंटरी दस्तऐवज जो न्यायालयाचा निवाडा किंवा आदेश हस्तांतरित किंवा नियुक्त करतो. 60 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं स्थावर मालमत्तेचे दानपत्र. दुसरं नॉन टेस्टामेटरी दस्तऐवज जे अधिकार निर्माण, घोषित किंवा नियुक्त करतात, त्याचं मूल्य 100 किंवा त्यापेक्षा अधिक आहे. जंगम मालमत्तेचं नाहीये. नॉन टेस्टामेंटरी दस्तऐवज जो न्यायालयाचा निवाडा किंवा आदेश हस्तांतरित किंवा नियुक्त करतो असं म्हटले. अबड. पुढे जातोय आपण. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आहे 1958चा. कलम 59. कोणत्या आस्थापनेने वा व्यक्तीने भाग अधिपत्र मुद्रांकाशिवाय प्रदान केले असेल तर त्यांना शिक्षा होते, दंड भरावा लागतो, पुरस्कार मिळतो. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958चं कलम 59. 61 नंबरचा प्रश्न आहे. मुद्रांकाशिवाय प्रदान केलेले असेल तर त्याला काय होणार आहे? 61. त्याला शिक्षाही होणार, त्याला दंड सुद्धा भरावा लागणार, पुरस्कार वगैरे नाही मिळणार. ते नियम तोडला आहे. आस्थापना असेल, व्यक्ती असेल, भाग अधिपत्र मुद्रांकाशिवाय प्रदान केलं असेल तर शिक्षा आणि दंड दोन्ही आहे. कॉन्व्हिक्टेड, इम्पोज, फाईन. मुद्रांक अधिनियम 1958 कलम 2 म नुसार मालमत्तेचे विभाजन दस्तऐवजामध्ये काय समाविष्ट आहे? बघा. द इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी. द इन्स्ट्रुमेंट ऑफ पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी इन्क्लुड्स पक्षकारांनी केलेला विभाजन दस्त करार, विभाजनाचा दिवाणी कोर्टाचा अंतिम आदेश, विभाजनाबाबतचा लवादाचा आदेश. काय? पक्षकारांनी केलेला विभाजनाचा दस्त किंवा करार हाही त्याच्यात आहे. दिवाणी कोर्टाचा अंतिम आदेशही त्यात आहे. विभाजनाबाबतचा लवादाचा आदेश सुद्धा त्यात आहे. इथे लक्षात ठेवा. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 कधीपासून लागू करण्यात आला? बघा, 1958 कधीपासून. दोनही ऍक्ट तुम्हाला विचारल्या. लागू कधी झाला ही तारीखच पाठ असावी तुमची. 16 फेब्रुवारी 1959 ही लागू या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम. तुम्ही मुद्रांक निरीक्षकचा पेपर देतायत, तुम्हाला तो अधिनियम कधी लागू झाला ती तारीख पाठ असावी. हा अधिनियम 1959चा कलम 2 न भाडेपट्टाच्या व्याख्येमध्ये काय नाहीये? व्याख्या, डेफिनिशन अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लीज. लीज म्हणजे काय? अंडर सेक्शन 2N द महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958. व्हॉट इज नॉट इन्क्लूड इन इट? पट्टा, कबुलायत, भोगवटा करण्याविषयी दिलेली लेखी हमी, भाडेपट्ट्याच्या संबंधातील दिवाणी न्यायालयाचा अंतिम आदेश. काय नाहीये यामध्ये? बघा, भाडेपट्ट्यामध्ये पट्टा येतो, कबुलायत येतो, हे भोगवट्याची लेखी हमी यामध्ये येत नाही. भाडेपट्ट्याच्या संबंधातील दिवाणी न्यायालयाचा अंतिम आदेश सुद्धा येतो. पुढे जातोय. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम 52. वापरासाठी न लागणाऱ्या मुद्रांकाबाबत सवलत देण्याबाबत कोणतं विधान बरोबर आहे? वापरासाठी न लागणारे मुद्रांक त्याच्याबाबत सवलत द्यायची. जिल्हाधिकारी हा अशा व्यक्तीला त्या मुद्रांकाच्या एकूण मूल्यातून राज्य शासन विहित करेल अशी रक्कम वजा करून अशा मुद्रांकांचे मूल्य पैशाच्या रूपाने परत करील. जिल्हाधिकारी जेथे ती व्यक्ती लायसन्स धारक मुद्रांक विक्रेता असेल तेथे त्या मुद्रांक विक्रेत्या व्यक्तींना प्रत्यक्ष भरलेली रक्कम कोणतीही रक्कम वजा न करता परत करू शकेल. वापरासाठी न लागलेले जे मुद्रांक आहेत त्यांच्याबद्दलचा हा विषय आहे. आणि ही पॉवर जिल्हाधिकाऱ्यांना आहे. अशा व्यक्तीला त्या मुद्रांकाच्या एकूण मूल्यातून, बघा एकूण मूल्य जे आहे त्याचं, समजा तो मुद्रांक तुमचे 50,000 आहेत, समजा 50चे, राज्य शासन विहित करेल अशी रक्कम वजा करायची आहे आणि मूल्य पैशाच्या स्वरूपात वापस करायचे. म्हणजे एक शासनाने ठरवलेलं असेल, बाबा एवढं वजावट करून घ्या आणि याला वापस करा, जर ती वापरात नाही आली तर. आणि दुसरा आहे, ती व्यक्ती लायसन्स धारक मुद्रांक विक्रेता असेल, बघा लायसन्स धारक, तर त्या मुद्रांक विक्रेता व्यक्तींना प्रत्यक्ष भरलेली रक्कम कोणतीही रक्कम वजा न करता परत करेल. लायसन्स धारक असेल तर काय भानगड होते की कोणती रक्कम वजा होणार नाही, आणि एक जनरल असेल तर मग शासन ठरवेल ती रक्कम वजा होईल. दोन्ही विधान बरोबर आहे. समजूनही घ्या, थोडेसे कन्सेप्च्युअली त्या ठिकाणी जा. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 बुक्स आणि फॉर्म यांच्या जोड्या. बुक्स आणि फॉर्म्स, डे बुक, कॅश बुक, पॉवर ऑफ अटर्नी बुक, रिकॉपीड नोंदणी बुक. 66 नंबरचा प्रश्न आहे.
आता हे डे बुक जे आहे ना, हे फॉर्म जी मध्ये आहे. कॅश बुक फॉर्म एच मध्ये, पॉवर ऑफ अटर्नी बुक फॉर्म आय मध्ये, रिकॉपीड नोंदणी बुक फॉर्म के मध्ये आहेत. म्हणजे फॉर्म तुम्हाला बघायचे बुक्स आणि त्याचे फॉर्म. प्रत्येक नोंदणी अधिकाऱ्याने दैनंदिन पुस्तक हे टिंबटिंब फॉर्म मध्ये ठेवले पाहिजे. बघा, दैनंदिन पुस्तक जे आहे ज्याला आपण डे बुक म्हणतोय, झाला वरती रिपीट आहे. म्हणजे एकच प्रश्न दोनदा विचारला असं आपण म्हणूया, फुकटचे मार्क असं तुम्ही म्हणू शकता. वरती आपण बघितलं ना, डे बुक फॉर्म जी मध्ये डबल आहे तेच. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961च्या कोणत्या नियमाद्वारे निर्देशांक ही मराठी भाषेतच तयार करावीत असं नमूद केलंय? नियम 26, 27, 28, 31 निर्देशांक. नियम 28 मध्ये हे म्हटलेलं आहे. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961च्या नियम 38च्या नोंदणी प्रक्रिया संदर्भात कोणकोणती विधानं बरोबर आहेत? गंभीर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नोंदणी अधिकारी नोंदणीसाठी कोणतेही दस्तऐवज स्वीकारू शकतात. बघा, गंभीर आपत्कालीन परिस्थिती हा शब्द इथे महत्वाचा आहे. इन केस ऑफ ग्रेव इमर्जन्सी रजिस्टरिंग ऑफिसर मे ऍक्सेप्ट एनी डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. मग त्यांच्या कार्यालयात, खाजगी निवासस्थानात, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी निवासस्थानात कोणत्याही दिवशी. बघा, त्यांच्या कार्यालयात तर त्यांना घ्यायचंच आहे, खाजगी निवासस्थानात सुद्धा ते घेऊ शकतात, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी निवासस्थानातही घेऊ शकतात, आणि कोणत्याही दिवशी. वरीलपैकी सर्व. गंभीर आपत्कालीन परिस्थिती इन केस ऑफ ग्रेव इमर्जन्सी लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 कलम 28, 30, 31. योग्य विधान. निर्देश सूची मराठी भाषेत तयार करावी. निर्देश सूची तयार करताना लिप्यंतराचा वापर करावा. मालमत्ता विक्रीचे प्रमाणपत्र देताना इंडेक्स नंबर 1 हा जजमेंट होल्डरच्या नावे तयार करावा लागतो. 70 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र नोंदणी नियम. एकतर निर्देश सूची जी आहे, इंडेक्सेस शॅल बी प्रिपेअर्ड इन मराठी. इन द इंडेक्सिंग द ट्रान्सलिटरेशन शॅल बी फॉलो. लिप्यंतरणाचा वापर या ठिकाणी करावा लागतो. दोन्ही विधान बरोबर आहे. मात्र तिसरं विधान चुकतंय, अ आणि ब फक्त. 70-2. महाराष्ट्र मुद्रांक मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे. नियम 1955. खालीपैकी कोणत्या नियमाचे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार केले जातात? कोणत्या नियमाने अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स इज प्रिपेअर्ड अंडर विच ऑफ द फॉलोइंग रूल ऑफ महाराष्ट्र स्टॅम्प डिटर्मिनेशन ऑफ ट्रू मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. बघा, कोणता नियम? 71 नंबरचा प्रश्न आहे. नियम 4 आहे. महाराष्ट्र मुद्रांक नियम 95 चे नियम 4(9) अन्वये कोण मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांना वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्या संदर्भात सूचना देऊ शकतात? राज्य शासन, केंद्र शासन, सहसंचालक, जिल्हाधिकारी. मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांना वार्षिक बाजार मूल्य दरासंदर्भात सूचना कोण देऊ शकतो असा प्रश्न. आणि उत्तर आहे राज्य शासन. पुढे, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 428, क्षेत्र 1500 चौरस मीटर चे सर्वसाधारण वार्षिक मूल्य बाजार मूल्य दर तक्त्यानुसार 4.5 कोटी इतके निश्चित होते आहे. मात्र पुणे महानगरपालिकेने सदरची मिळकत ही 5 कोटी किमतीला विकत घेतली. बघा, 4.5 कोटीच रक्कम होती, मात्र ती 5 कोटीला विकत घेतली. तर मिळकतीचे मूल्य कोणत्या मूल्यावर मुद्रांक शुल्क आकारणी होईल? मुद्रांक शुल्क कशावर घ्यायचं आपण? मग 4.5 कोटीवर घ्यायचं, 5 कोटीवर घ्यायचा, या दोन्हीचा काही विषयच नाही. जेवढ्याला ती घेतली ना तेवढ्यावर म्हणजे 5 कोटीवर घ्यायचं. आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये यांचे मूल्य काही चालतात, इकडे दुप्पटने घेतले जातात बऱ्याच गोष्टी. महाराष्ट्र मुद्रांक मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य ठरवणे नियम 1995. सहसंचालक नगर रचना आणि मूल्यांकन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी बाजार मूल्य दर तक्ते मान्यतेसाठी मुख्य नियंत्रक म्हणून महसूल प्राधिकारी यांच्याकडे दरवर्षी उशिरात उशिरा कधीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे? दरवर्षीची रेट त्यांना काढायची, पण ते कधी, कोणत्या तारखेपर्यंत? 31 डिसेंबर, 31 ऑक्टोबर, 31 मार्च, फेब्रुवारीचा शेवटचा दिवस. 74चं उत्तर 4 या. फेब्रुवारीचा शेवटचा दिवस. लक्षात ठेवायला सोपं आहे. तुम्ही म्हणाल फेब्रुवारीचा 28 का नाही म्हटलं किंवा 29 का नाही म्हटलं, तुम्हाला माहिती लिप वर्षाचा कार्यक्रम.
मित्रांनो, अभ्यास का टॅब आहे, डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडीची स्पेशल बॅच, स्टेट बोर्डची बेसिक बॅच, इंग्लिशची बॅच, मराठीची बॅच, अंकगणित बुद्धिमत्ता, जीके, सामान्य ज्ञानाचा कोर्स सगळं काही भेटणार आहे. अभ्यास कट्टा ऍप आहे. लोगो या ठिकाणी बघताय, डाउनलोड करा. फ्री मधले डेमो लेक्चर्स बघा आणि नंतर त्या ठिकाणी जॉईन व्हा. महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995. मालमत्तेची विक्री किंवा वाटप सरकारी किंवा निमशासकीय संस्था किंवा सरकारी उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरणाने पूर्वनिर्धारित किमतीच्या आधारावर केली असेल तर विषयाच्या मालमत्तेचे खरे बाजार मूल्य मानले जात नाही, मानले जाईल. वार्षिक दर तक्ते, ज्याला ASR आपण म्हणतो आहे, त्याच्यानुसार वरीलपैकी काहीही नाही. 75 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विषयाच्या मालमत्तेचे खरे बाजार मूल्य मानले जाईल जर ती पूर्वनिर्धारित किमतीच्या आधारावर केली असेल तर. पुढे बघा, पुणे महानगरपालिका हद्दीतील ₹1 कोटी बाजार मूल्य असलेल्या निवासी सनदिकेचे बक्षीस पत्र झाले. 1/4/2023 ला निष्पादित केलेल्या बक्षीस पत्रान्वये वडिलांनी मुलाला लिहून दिले तर त्या बक्षीस पत्राला किती नोंदणी फीस लागेल? 1 कोटीचं बाजार मूल्य बक्षीस पत्र म्हणून केले जाते. काय रेट आहे? 2023 चा विषय एकदम लेटेस्ट आहे. फक्त ₹200. नोंदणी फीस फक्त ₹200. लक्षात ठेवा. पुढे जातोय. महाराष्ट्र नोंदणी शुल्क तक्त्यातील अनुच्छेद 22 नुसार कारागृहामध्ये सक्षम भेट देऊन दस्तऐवज नोंदणीसाठी किती फीस आकारली जाते? कारागृहाला सक्षम भेट देऊन दस्तऐवज नोंदणी. 77 नंबरचा प्रश्न आहे. 100, 200, 500 काय? फक्त ₹100 बस. फक्त लक्षात ठेवा. मृत्यूपत्राच्या नोंदणीसाठी किती फीस? हाऊ मच रजिस्ट्रेशन फी इज पेएबल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ विल? विल म्हणतोय आपण त्याला. 500, 1000, 100, 750. तर ₹100 फक्त. दस्तपत्रकाच्या नोंदणीसाठी फीस. हाऊ मच रजिस्ट्रेशन फी इज पेएबल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ऍडॉप्शन डीड. ऍडॉप्शन डीड हा शब्द त्याला इंग्लिशमध्ये, आणि ती सुद्धा ₹100. पुढे, नोंदणी अधिनियम 1908 कोणत्या कलमानुसार नोंदणी फी निश्चित करायची आहे? नोंदणी फी साठीचं कलम कोणतं? विच अंडर विच सेक्शन ऑफ द रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 देर इज अ प्रोव्हिजन फॉर फिक्सिंग ऑफ रजिस्ट्रेशन फी. 80 नंबरचा प्रश्न आहे आणि कलम 78 आहे. त्याच्यानुसार ही फीस पक्की होती. विशेष विवाह अधिनियम आहे 1954. कलम 24 अन्वये संपन्न केलेला विवाह कोणत्या बाबीच्या आधारे शून्य व निरर्थक घोषित केला जाऊ शकतो? नल अँड व्हाइड. तो काही कामाचा नाहीये. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 ऑन विच ऑफ द फॉलोइंग ग्राउंड्स अ मॅरेज सोलेमनाइज कॅन बी डिक्लेअर्ड ॲज अ नल अँड व्हाइड? नपुंसकत्व, विवाहयोग्य वयाचा अभाव, वेडेपणा. बघा, नल अँड व्हाइड. एक तर नपुंसकत्व, दुसरं विवाहयोग्य वय नाहीये, इम्पॉर्टन्सी, लॅक ऑफ एज ऑफ मॅरेज, आणि दुसरं इन्सॅनिटी, वेडेपणा. या तिन्ही आधारावर दोन्ही जोडीदारामधले एखाद्यामध्ये हे असेल तर तो विवाहच रद्द होणार. विशेष विवाह कायदा 1954 कलम 13. विवाह प्रमाणपत्र पुस्तकात सही करण्याकरता किती साक्षीदारांची गरज असते? बघा, 2, 3, 4, 1. तुम्ही जे म्हणतात ना, रजिस्ट्रेशन मॅरेज आम्ही करतो आहे. हाऊ मेनी विटनेसेस आर रिक्वायर्ड टू साइन द मॅरेज सर्टिफिकेट बुक? हाऊ मेनी विटनेसेस? 82 नंबरचा प्रश्न आहे, आणि यस, 3 विटनेसची गरज असते. विशेष विवाह अधिनियम 1954 मधील कलम 4 अंतर्गत केव्हा विशेष विवाह करता येणार नाही? बघा, व्हेन अ स्पेशल मॅरेज कॅन नॉट बी सोलेमनाइज अंडर सेक्शन 4. दोघांपैकी कोणी मनोविकलांग असणार नाही. दोघेही प्रतिबंधित नातेसंबंधाच्या कक्षेत मोडत नाहीत. कोणी एक व्यक्ती ही काश्मीर आदिवासी असलेली असल्यास, कोणी एक व्यक्ती ही घटस्फोटित असल्यास विशेष विवाह करता येणार नाही. कधी? बघा, कोणी मनोविकलांग असणार नाही याचा काही संबंध नाहीये, प्रतिबंधित नात्याचा संबंध नाहीये, घटस्फोटीचा संबंध नाही. कोणी एक व्यक्ती काश्मीर आदिवास असलेली जर असेल तर मग तिला या ठिकाणी विवाह करता येणार नाही. विशेष विवाह अधिनियम 1954 कलम 9. एखाद्या व्यक्तीस पुरावा देण्यास हजर राहण्यास आदेश देताना विवाह नोंदणी अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्राची मर्यादा काय आहे?
बघा, अधिकार क्षेत्र तुम्हाला विचारलंय, जिल्हा, शहर, तहसील, राज्य. 84 नंबरचा प्रश्न आहे, त्या जिल्ह्यापुरतं त्यांचं क्षेत्र आहे. मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ फायदेशीर ठरत असतील तर नक्की लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विशेष विवाह अधिनियम 1954चा आहे, कलम 2ब आहे. विवाहाच्या उद्देशाने जी नातेसंबंध प्रतिबंधित केली आहेत त्यामध्ये कोणती नाते, म्हणजे त्यामध्ये तुम्ही विवाह नाही करू शकत. त्या नात्यांमध्ये पहिलं म्हटलंय सख्खे नाते व सापत्न नाते, दुसरं अवैध नातेसंबंध, तिसरं दत्तक आधारित नातेसंबंध. सख्खे नाते वा सापत्न नाते यामध्ये तुम्हाला विवाह करता येत नाही. अवैध नातेसंबंधात विवाह करता येत नाही. दत्तक आधारित नातेसंबंधात तुम्हाला विवाह करता येत नाही, लक्षात ठेवा. रिलेशनशिप बाय फुल और हाफ ब्लड, इनलेजिटिमेट ब्लड रिलेशनशिप, रिलेशनशिप बाय अडॉप्शन, या नात्यांमध्ये तुम्ही दत्तक घेतलं आणि त्यांच्यासोबतच विवाह करायचं म्हटलं तर कसं चालेल. महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन आणि ई फायलिंग नियम 2013 नुसार दस्तऐवजाचे निष्पादन करणाऱ्या प्रत्येक निष्पादनकर्त्या पक्षकाराने पॅन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड नंबर, अन्य कोणतीही ओळख किंवा दस्तऐवज क्रमांक देणे कशासाठी अनिवार्य आहे. 86 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय. निष्पादनकर्त्या पक्षकाराची ओळख पटविण्यासाठी, ओळख पटवायची त्यासाठी हा दस्तऐवज क्रमांक द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन आणि ई फायलिंग नियम 2013 नोंदणी अधिनियम 1908च्या कोणत्या कलमान्वये विहित करण्यात आले आहे. 87 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कलम 69 या ठिकाणी आहे. कलम 69, महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन आणि ई फायलिंग नियम 2013 चे नियम 14 नुसार सहदुय्यम निबंधक यांनी कळवलेल्या आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी कमाल किती कालावधी विहित करण्यात आलेला आहे. 88 नंबरचा प्रश्न आहे आणि तो 30 दिवसाचा कालावधी. आक्षेपांची पूर्तता करायची 30 दिवसाच्या आत. महाराष्ट्र ई नोंदणी आणि ई फायलिंग नियम 2013 दस्तऐवज नोंदणी करण्याची वेळ खालील प्रमाणे निश्चित आहे. कार्यालयीन कामकाजाची 24x7, वेळेचे बंधन नाही. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी. कधी? जेव्हा कार्यालयीन कामाची वेळ तेव्हाच होईल. ही लॉजिकली ड्युरिंग ऑफिस अवर्स. महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन आणि ई फायलिंग नियम 2013 तयार केले ई फायलिंग मॉड्यूल मधून ऑनलाईन दस्त नोंदणी करता मुद्रांक शुल्क व नोंदणी फी याचा भरणा कशा प्रकारे करता येतो. 90 नंबरचा प्रश्न आहे, केवळ रोखीने, केवळ शासकीय जमा लेखांकन प्रणाली मार्फत, ज्याला आपण ग्रास म्हणतोय, केवळ शासनाने निश्चित केले इतर भरणा पद्धतीनुसार, केवळ नोंदणी विभागाच्या दस्त हाताळणी शुल्काच्या ई प्रदान प्रणालीद्वारे, 2 किंवा 3 कोणत्याही मार्गाने. 90 नंबरचा प्रश्न आहे, केवळ शासकीय जमा लेखांकन प्रणाली मार्फत, ग्रास, किंवा शासनाने निश्चित केलेल्या इतर भरणा पद्धतीनुसार. ग्रास म्हणजे काय? गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम, त्याला आपण ग्रास म्हणतोय. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1982 मधील कलम 7 नुसार योग्य विधान निवडा. कलम 7 आहे, प्रत्येक व्यक्ती मालमत्तेचं हस्तांतरण करू शकतो. करारास पात्र अशा प्रत्येक व्यक्ती मालमत्तेचं हस्तांतरण करू शकतो. असा प्रत्येक व्यक्ती. करारास पात्र व मालमत्तेची मालकी असलेला व्यक्ती मालमत्ता हस्तांतरित करू शकतो. 91 नंबरचा प्रश्न आहे, कोणाला जमतंय? करारास पात्र व मालमत्तेची मालकी असलेला व्यक्ती मालमत्ता हस्तांतरित करू शकतो. प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. त्याकडे मालकी असली पाहिजे स्वतःची, फक्त क बरोबर आहे. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 14 कोणतं तत्व आहे? शाश्वतता विरुद्ध संचनाविरुद्धचं. Which of the following principle is laid down in section 14 of the Transfer Property Act? Transfer of Property Act 1882. कोणतं तत्व या ठिकाणी मांडलेलं आहे? 92 नंबरचा प्रश्न आहे, शाश्वतते विरुद्धचं तत्व आहे. फक्त बघा पुढे जातोय. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 76 कोणते कब्जेदार गहाणधारकाची दायित्व नाहीत. त्याने असले कोणते कृत्य करू नये ज्यामुळे संपत्तीला इजा पोहोचेल. त्याने अचूक हिशोब ठेवला पाहिजे. त्याने संपत्ती व्यवस्थापिता करणे, भाडे जमा करणे. बघा 93 नंबरचा प्रश्न आहे, कब्जेदार गहाणधारकाची दायित्व कोणती नाहीत. तर हे संपत्तीला इजा पोहोचवणार, अचूक हिशोब ठेवला पाहिजे, व्यवस्थापिता ठेवणे, भाडे जमा करणे, वरील सर्वांमध्येची लागू आहे. 93 4.
संपत्तीचे हस्तांतरण करणारी कोणती पद्धत ही मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 82च्या कलम 5 मध्ये मान्य केलेली नाहीये? तारण, विक्री, वारसा. तिला संपत्तीचं हस्तांतरण नाही म्हणते आम्हाला. तारणाला म्हणू शकतो आम्ही, विक्रीला म्हणू शकतो आम्ही. वारसा म्हणजे काही हस्तांतरण नाहीये. मॉर्टगेज आहे, सेल आहे, सक्सेशन नाहीये. सक्सेशन नाहीये. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मधील कलम 8 नुसार हस्तांतर प्रक्रियेच्या अंतर्गत खालीलपैकी कोणकोणते स्वारस्य किंवा स्वारस्य हस्तांतरण करता हस्तांतरित करण्यास सक्षम असतो? 95 नंबरचा प्रश्न आहे. भाडे, नफा, थकबाकी, जमिनीशी जोडलेल्या सर्व गोष्टी. 95 नंबरचा प्रश्न आहे. ज्यामध्ये भाडे आहे, जिथे नफा आहे, जमिनीशी जोडलेल्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत, थकबाकी नाही आहे तिथे. थकबाकी नाही तुम्ही हस्तांतरित करू शकत. अ, ब, ड उत्तर पाहिजे. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मधील कलम 19 नुसार संपत्ती हस्तांतरणाअंतर्गत निहित म्हणजे आणि त्यामध्ये समाविष्ट व्यक्तीच्या प्रित्यर्थ निर्माण करण्यात आलेला हितसंबंध, ते केव्हा लागू होईल ही वेळ निर्दिष्ट करणे, घडणारी घटना घडण्यावर. 96 नंबरचा प्रश्न आहे. संपत्ती हस्तांतरण अंतर्गत निहित म्हणजे आणि त्यामध्ये समाविष्ट ते व्यक्तीच्या प्रित्यर्थ निर्माण करण्यात आलं असतं. हितसंबंध केव्हा लागू होईल ती वेळ निर्दिष्ट करणे, घडणारी घटना घडण्यावर. अ, तिन्ही आहे या ठिकाणी. वेस्टेड मीन्स वेस्टेड म्हटलेलं आहे. हस्तांतरण म्हणजे काय? मालमत्ता हस्तांतरण अधिनियम आहे 1882चा कलम 54 आहे. अमूर्त मालमत्तेचं हस्तांतरण कोणत्या पद्धतीने पूर्ण केलं जातं? फक्त नोंदणी दस्तऐवज, मालमत्ता प्रत्यक्ष हस्तांतरित, 1 व 2 यापैकी. अमूर्त आहे फक्त नोंदणी दस्तऐवज. ओनली रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंटद्वारे इनटँजिबल प्रॉपर्टी कॅन बी कम्प्लीट. ट्रान्सफर ऑफ इनटँजिबल प्रॉपर्टी कॅन बी कम्प्लीटेड. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मधील कलम 104 नुसार विधान वाचा. भाडेपट्टा कराराच्या दस्तऐवजात कोणत्याही विरुद्ध प्रकारच्या शर्ती नसतील तर निवासी इमारत ही अनिवासी कामकाजासाठी वापरता येते. निवासी इमारत ही अनिवासी कामकाजासाठी वापरता येते. बरोबर, चूक, अंशतः बरोबर, सशर्त बरोबर. भाडेपट्टा कराराच्या दस्तऐवजात कोणत्या विरुद्ध प्रकारच्या शर्ती नसतील तर निवासी इमारत ही कामकाजासाठी वापरता येते. यस, वापरता येते, बरोबर आहे. In the absence of term in the lease deed. To the contrary, a residential house can be used for non-residential purpose. Yes, no problem. Correct. पुढे आहे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मधील कलम 41 नुसार कोणतं विधान मालकी हस्तांतरणा संदर्भात बरोबर आहे? बघा, कलम 41. संमती व्यक्त किंवा निहित आहे. जंगम मालमत्तेमध्ये स्वारस्य असलेली व्यक्ती हस्तांतरणकर्त्याला हस्तांतरण करण्याचा अधिकार होता, सद्भावनेने काम केले आहे. काय? मालकी हस्तांतरणासंदर्भात बरोबर असलेलं विधान. पहिलं, संमती व्यक्त किंवा निहित आहे. दुसरं, हस्तांतरणकर्त्याला हस्तांतरण करण्याचा अधिकार होता. तिसरं, सद्भावनेने काम केले आहे. अ, क, ड. 2 नंबरचं उत्तर. पुढे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 मधील कलम 69 अ नुसार प्राप्तकाला खालीलपैकी कोणत्या अंतर्गत त्याला प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमेपैकी पैसे रोखून ठेवू शकतो? बघा, प्राप्तक आहे, प्राप्तक ज्याला आपण रिसिव्हर म्हणतोय. द रिसिव्हर शॉल रिटेन आउट ऑफ एनी मनी रिसिव्ड बाय हिम अंडर विच ऑफ द फॉलोइंग. 100 नंबरचा प्रश्न आहे. प्राप्तक म्हणून आकारले जाणारे शुल्क, सर्व खर्चाच्या समाधानात, त्याच्या मोबदल्यासाठी. बघा, शुल्क रोखून ठेवू शकतो, त्याचा खर्च समाधान आहे, त्याच्याबद्दलच्या बाबी आहेत, आणि त्याच्या मोबदल्यासाठी. या 3 बाबी या ठिकाणी आहे. ब नाही. 100चं उत्तर 4 आलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा पेपर आपण बघितलेला आहे. अभ्यास कट्टा ॲप आहे. इथे तलाठीची बॅच सुद्धा आपण चालवतो आहोत. क्लर्क टायपिस्टची सुद्धा मुख्य परीक्षेची बॅच चालू आहे आणि इतर राज्यसेवा किंवा इतर सरळ सेवेची बॅचेस तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर भेटतील. चला, डेली लाईव्ह सेशन असेल, रेकॉर्डेड सेशन असेल,
तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर भेटत राहणार आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थांबतोय.